मॉर्निंग. हॅलो, नमस्ते, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही उठलो आता. तर लोणावळ्यामध्ये इतका जोरदार पाऊस चालू झाला आहे ना, तर काय सांगू तुम्हाला. मी दाखवते एकदा. तुम्ही पाहू शकता किती जोरदार पाऊस चालू झाला आहे. तयारी करतो आणि बघू 2-3 ठिकाणी आहे तिथं जाणार आहे. तर चला मग. मी रेडी झालेली आहे. मस्त छान स्कर्ट घातलेला आहे. इथे पाहू शकता स्कर्ट जीन्सचा आणि मस्त स्वेट टी शर्ट घातलाय कारण की थंडी खूप आहे त्याच्यामुळे. आणि मी रेडी झाली आता. आज त्यांची तयारी करते, त्यांची बाकी आहे. तर चला मग. छान लोणावळ्याच्या 2-3 ठिकाणी पाऊस चालू आहे, पण जिथं जाता येईल तिथं जाऊ आणि कुठे कुठे जाणार ना ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला मग आता थोड्या तयारी करते. आद्विकची बाकी, दिशूची बाकी आहे. हो, तर मी आता आम्ही पहिल्यांदा तर नाश्ता वगैरे मुलांना काही खायला वगैरे देणार. त्याच्यानंतर बाहेर जाणार, थोडंसं फिरणार. त्याच्यानंतर इथं ना छान छान चॉकलेट्स आहे, ते पण मला घ्यायचे आद्विकसाठी. तर चिक्की, लोणावळ्याची स्पेशल चिक्की वगैरे काय बघेल. तर थोड्याशा 2-3 वस्तू खरेदी करायच्या आहे, जास्त नाही पण खरेदी करणार आणि मग नंतर घेऊन जाणार. संध्याकाळ होणार आज जाता जाता पुण्याला. तर चला मग कुठे कुठे फिरायला जायचं तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता जस्ट आम्ही तयारी झाली, आमची तयारी आणि पण छान तयारी झाली आहे. तर आजीची पण तयारी झाली, दिशूची पण झाली. मस्त दिशू पण रेडी झाली आहे आणि छान मस्त ड्रेस घातलाय तिने. आणि आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत. तर चला निघू आता थोड्या वेळ, 5-10 मिनिटात. आता जायचो पहिले बघू आता कुठे जायचं. जवळ जवळ ते जे स्पॉट येतील ना तिथं जाऊ. चला मग. आद्विक ओला असं होणार नाही, असं राहा. वाव, इकडे बघा गुलाबा किती छान आहे. इकडे गुलाबाची झाड आहे. हे बघ इकडे साईडने. आपण ना इकडे वरती जाऊ, काय बघू. पती मंदिर खूप. ये वापस घर ले जाना देते, घर ले जाना देते. हाँ बोल पंडित, थोड़ा छोटा नहीं है. बरं झालं सांगितलं. तर माझं झालंय आमचं. तर आता इथं प्रसाद आम्ही घेतोय. तर प्रसाद खातो ना, तर मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते. नारायणी धाम मंदिर आहे. तर इथं
चित्र कोरलेले मस्त म्हणजे केलेलं आहे, एकदम भारी आहे. डॅम, तर तिथे चाललो आहोत. तर चला काय बघू शकता मस्त धबधबे. दिशू किती छान मस्त वाटते. आता थंडीमध्ये गरमागरम मॅगी खात आहे आद्विक. दिशू कशी आहे आद्विक? आद्विक कशी आहे? खाल्ली ना? केला मस्त छान पोहे आणि भजी खाली गरमागरम. आता बुशी डॅमला चाललोय. तर चला मी दाखवते तुम्हाला. आणि पाऊस पण खूप पडतो इथे. हा हा, तर तुम्ही पाहू शकता हा पुण्यातल्या लोणावळा इथला बुशी डॅम आहे. तर इथं पाणी मस्त इतकं छान वाटतंय ना, ते पायऱ्या स्टेपनी म्हणजे दोन इतकं पाणी सारं वाटतं. इतकी पब्लिक आहे ना, अक्षरशः खूप म्हणजे इतकी एन्जॉय करताय ना. अक्षरशः मध्ये ना भीती वाटते हा इतकं पाणी. आणि मध्येच काय झालं, पाणी जरा पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर ना मध्येच तिथं पाणी जास्त यायला लागलं. अक्षरशः आतमध्ये सुद्धा त्या मधोमध सुद्धा त्यांनी खायची दुकानं स्टॉल लावतात, जे विकणारे असतात ना ते. म्हणजे एवढं म्हणजे मध्ये तिथं उभं राहून खाण्यासाठी घेतात लोक. तर काय सांगावं इतकं ना, तर म्हणजे लोक इतकं एन्जॉय करतात. आणि खरंच भीती पण आहे एक. खरंच दरवर्षी इथंच घटना घडतात खूप साऱ्या, पण तरी लोकांना इथं खेळायला खूप आवडतं पाण्यामध्ये. तर इथं पाहू शकता मधोमध इथं दुकानसुद्धा आहे लावलेलं, स्टॉल वगैरे लावतात. इथं पाहिलं तुम्ही मके वगैरे. तर असा व्ह्यू आहे इथं. आणि खरंच खूप छान आहे, मस्त तर वाटतं. पण मला पाण्यामध्ये खरंच सांगतो मला चक्कर येतात, म्हणून मी जास्त पाण्यात गेली नाही. मी थोडी साईडलाच राहिलेली आहे, कारण की मला पाण्याची खरंच चक्कर येते. आणि मी म्हणून जास्त मध्ये गेली नाही, फक्त थोडेसे फोटो काढलेत, बाकीचं काही नाही, फक्त बघितलं मी. आणि नेट चालू करा. लॉयन्स पॉइंटला आता आम्ही चाललोय. डॅमवरती आम्ही गेलो, मस्त मज्जा केली, फोटो वगैरे शूट केले. आता पुढं
लॉयन्स पॉईंटवरती चाललो आहे. चला आहे काय लॉयन्स पॉईंट आहे. तर इतकं धुकं आहे ना, तुम्हाला सांगते तर काहीच इथं दिसत नाही. तुम्हाला दाखवते मी एकदा खालचा व्ह्यू. चला मग. एकदम धुकं आहे, काहीच दिसत नाही इथे. धुकं छान पडलेलं आहे. तर तिथं मस्त आम्ही मक्का खाणारे गरमागरम. आम्ही मॅप्रोमध्ये आलेलो आहोत चॉकलेट घेणार. ओली झाली आता मी आता, त्याच्यामुळे ना लई अनकम्फर्टेबल वाटते. खूप ओलं झालो आम्ही. तर चला पटकन चॉकलेट घेतो आणि नंतर आम्हाला परत निघायचं पण आहे पुण्याला जायला. चला हेच असंच होतं बरं का महाबळेश्वरला. जे खूप सारे फ्रूट्स आणि इथे आहे जामचे पण प्रकार खूप आहे. बाय गेट वन फ्री. पप्पा बोलू इकडे टेस्ट करू. मी मागच्या वेळेस नाही का महाबळेश्वरहून घेतलेलं होतं आणि याच्यातच मी महाबळेश्वरवरून कोणतं घेतलं होतं हे घेतलं होतं ना. हां हे घेतलं होतं मी महाबळेश्वरवरून. आता घ्यायचं का एक नको काय वेगळं घेते जेलीचं. तिथं हा एक गेम आहे. 185 रुपयाचं तिकीट काढायचं आणि मुलांना इथं आहे ना मस्त कपडे वगैरे असतात. तर एरोप्लेनसारखं लटकवतात आणि जेवढे चॉकलेट कलेक्ट करेल ना तेवढं कलेक्ट करतात. मी तुम्हाला कोणी खेळलं ना तर एक पुढे मी दाखवतेच तसं. ते मी ना मागच्या वेळेस खूप साऱ्या चॉकलेट्स दिल्या होत्या. तर आता ना मी हे घेते जेलीच्याच घेते. त्या दुसऱ्या तेच आवडतं आहे. अच्छे लेवल है चलता एक लेने देना 2-4 माने बहुपति ले जा. एक पैसे ले ले को ले ले अरे एक मिनट खाली करायची. हाँ बस 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 दबा दे. जा तू बस. चला दे. तर आम्ही ना आता घेतले मुलांना चॉकलेट्स. परत मी ना टोमॅटो कॅचअप वगैरे घेतलेलं आहे.
त्यानंतर मग मी घेतले आहे चिक्की घेतले दोन, फक्त मी पीनट्स आणि कोकोनटची घेतलेली आहे. फक्त एवढं खूप एवढं घेतलं गेलं. तर चला आता आम्ही पुढं एकविरा देवी आहे ना तिथं जाणार आहे. तर चला मग ना तेव्हा नाही कधी प्रमोट शिका कोण एकविरा देवीकडे. एकविरा देवी इकडे आहे. तर हे ना एकविरा देवीचं मंदिर ना खरंच जसं सप्तशृंगीचं गड आहे ना उंच चढायचं तसं सेम स्टेप आहे वरती चढत जायचं. आणि हे सर्व खाली दुकानं लागलेले आहे. तुम्हाला सर्व इथं भेटतील बाकीच्या वस्तू वगैरे किंवा आपल्या नाही का ओटीचं साहित्य सर्व खाली येऊन घेऊन जाऊ शकता. म्हणजे वरतीपर्यंत दुकानंही लागलेले आहेत आणि खूप वरती चढायचं आहे. पाणी पण अक्षरशः खूप वाहतं इथं पाहू शकता. वरती चढता चढता हे धबधबे सुद्धा तिथून वाहत आहे आणि खरंच खूप उंच आहे आणि इतके छान धबधबे सर्व पाहून ना इतकं खरंच खूप छान वाटलं. आणि सर्व ह्या स्टेपनी पाणी सर्व पाणी वाहते तुम्ही पाहू शकता. चला मी तुम्हाला वरचं व्ह्यू सर्व दाखवते. आणि इथं सर्व केव्स लेण्यासुद्धा आहे इथे आणि इथं छान मोठा धबधबा सुद्धा होता आणि इथं पाहू शकता ह्या लेण्या आहे. तर ह्या इतक्या सुंदर लेण्या तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहतच राहणार खरंच. इथला ना व्हिडिओमधून तरी व्ह्यू नाही पण इतका जवळून पाहिल्यावर इतका छान व्ह्यू आहे. आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय. काय मस्त आमचं पण मध्ये शूट घेता येत नव्हतं म्हणून मी काही शूट घेतलं नाही. तर आता बाहेर चाललोय. चला बघता किती भारी आहे. दर्शन घेऊन आले. इथं एकविरा देवीचं मंदिर आहे इथे या साईडला. तर आता आम्ही एवढे स्पॉट बघून पुण्याला निघालो आहोत. तर पटकन आता पुण्याला जायचं कारण की ना टाईम होऊन जाईल संध्याकाळी. पण आणि इथं गणपती मंदिर इतकं छान होतं आणि इथं पाहू शकता पुण्यामध्ये एंट्री झालेली आहे आमची. तर असे आम्ही लोणावळ्याचे काही स्पॉट पाहिले आहे. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. कुठे कुठे तुम्ही पाहायला पाहिजे आणि जे मेन आहे ना लोणावळ्यामध्ये ते तुम्हाला दाखवले आज. आणि कालच्या रात्री म्हणजे 8 वाजता निघालो होतो. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीला म्हणजे आज 8 वाजताच आम्ही पोचलो पुण्यामध्ये. तर आम्ही आलो. मी मशीनला कपडे लावले तोपर्यंत खिचडी पण लावली कुकरला. आता घरीच जेवण करू आणि असं मस्त छान लोणावळ्याचे ठिकाणं आम्ही पाहिले आणि तुम्हाला पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठं कुठं कोणते पॉईंट आहे. जर तुम्ही कधी फिरायला जाणार ना तर तुम्हाला खरंच मदत होईल ह्या व्हिडिओमुळे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. बाकीचं सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय ते. तरी हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.